हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदे गटाचे आमदार हॉटेल ताज लँड्समध्ये मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे आमदारांना भेटले। भरत गोगावले, उदय सामंत आणि योगेश कदमांसोबत शिंदेंची चर्चा। आमदारांच्या भेटीसाठी शिंदे हॉटेलमध्ये आले। हॉटेलमध्ये 40 आमदार, 10 आमदार आज येणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये 100% विजय आमचाच होणार, गोगावलेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेचं राजकारण तापलं। मतं फुटू नयेत म्हणून सर्व पक्षांच्या हालचाली। 4 पक्षातील आमदारांच्या बैठका, पवार गट सोडून सर्व पक्षांच्या आमदारांची हॉटेलवारी। भाजपा महाराष्ट्र कोर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक। कोणाचं मतदान वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, वरिष्ठांच्या आमदारांना सूचना। सर्व आमदार मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी। विधान परिषद निवडणुकीआधी अजितदादा गटाचे आमदार द ललित हॉटेलमध्ये राहणार। आपली मतं फुटणार नाहीत, आमदारांवर माझा विश्वास। बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची हॉटेल आयटीसी ग्रँडमध्ये आमदारांसोबत बैठक। विधानसभेतील 12 आमदार हजर, 4 आमदार गैरहजर आमदार आज हॉटेलमध्ये पोहोचणार। जरांगेंच्या बीडमधल्या रॅलीला परवानगी, मात्र सभेला नाही। रॅलीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी। सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात। बीडमध्ये काहींचा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, मंत्री धनंजय मुंडेंचा आरोप। तर बीडमधील रॅलीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही, जरांगेंचा मुंडेंवर पलटवार। तिसऱ्या आघाडीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यास सहभागी होणार, बबनराव तायवाडेंचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होण्यास तयार। पुणे जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये ड्रोन गिरट्या घालत असल्याचा प्रकार। ड्रोनमुळे इंदापूर आणि भोरमध्ये भीतीचं वातावरण, अज्ञात ड्रोन प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी। साताऱ्यामधल्या फलटण आणि माणमध्ये ड्रोन कॅमेरा फिरत असल्यानं लोकांमध्ये भीती, पण ड्रोनला एकही कॅमेरा नाही। शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे नाशिकमधून तेलंगणा पोलिसांच्या अटकेत। गांजाच्या तस्करी प्रकरणी कारवाई। ताठेची आधीच हकालपट्टी केल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट। सांगलीमधल्या जतमधील पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता। अंकलगी तलावामध्ये म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी सोडण्याची मागणी। जतमधील पाणी प्रश्नावरून तुकाराम बाबा महाराजांचा आंदोलनाचा इशारा। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 23 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। जयंत पाटील विरुद्ध अजित पवार या प्रकरणाची सुनावणी होणार। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित सुनावणीची शक्यता। मराठा ओबीसी आरक्षणावरून मवियाचा सर्वपक्ष बैठकीवर बहिष्कार। विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली। विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांचा मवियावर हल्लाबोल। मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब। आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला मुदतवाढ। सर्व याचिकांवर 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी। वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातानंतर दाढी आणि केस कापून मिहिरचा बचावाचा प्रयत्न, तर मिहिरचे वडील राजेश शहांची शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी। मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अमरावती, चंद्रपूरसह 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ आजपासून पुढील 3 दिवस ब्लॉक। सकाळी 6 ते 8, दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये वाहतूक बंद राहणार। झिम्बाब्वे विरोधातील तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताचा 23 धावांनी शानदार विजय। मालिकेमध्ये 2-1 भारतीय संघाची आघाडी। शुभमन सुंदरची चमकदार कामगिरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।